एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या हेडलाईन्स। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा संबंधच नाही। विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांचं थेट उत्तर। राष्ट्रवादीत नेतृत्वाचा वाद कायम, पवारांच्या वक्तव्यानंतर सवाल। काल एमपीएससीची तर आज एमएसटी सीईटीचा पेपर फुटल्याचे दावे। एमएसटी सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई म्हणतात पेपर फुटी केवळ अफवा, तर रोहित पवार पुन्हा आक्रमक। दोन सख्या बहिणींवर 65 वर्षीय थेरड्याकडून अत्याचार। एक मुलगी 10 वर्षांची तर दुसरी 4 वर्षांची। पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। लग्न जमेनात म्हणून 29 मुलांच्या आत्महत्या। जळगाव मधील गेल्या 6 महिन्यांमधील धक्कादायक आकडेवारी। एकूण आत्महत्येच्या 90% आत्महत्या फक्त पुरुषांच्या। अजितदादांच्या अपघाताबाबत सत्य समोर आणा, आमचा संयम संपत चाललाय। युगेंद्र पवारांचा सरकारला थेट इशारा। स्मृती स्थळावर घेतलं दर्शन। अनैतिक संबंधातून कोल्हापुरात माजी महिला सरपंचाची हत्या। 40 वर्षीय प्रियकरानं थेट गळा दाबला। प्रियकर पोलिसांच्या ताब्यात। आणि आता बातम्या पाहूयात विस्तारात। नमस्कार, मी संदीप। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर पवारांचं मोठं भाष्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंधच नाही आणि प्रश्नच येत नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय। अर्थात त्यांनी कर्जमाफीवर देखील भाष्य केलंय। कर्जमाफीच्या याद्या टप्प्याटप्प्याने येणार असं सरकारनं म्हटलंय, पण आम्ही 15 दिवस अजून वाट पाहू असं पवारांनी म्हटलंय। $2 लाखापर्यंत नीट संदर्भात आंदोलन मागे, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, मात्र गुन्हे मागे घेण्यास सरकार नाही म्हणतंय। विद्यार्थ्यांची मागणी आहे, आंदोलकांची मागणी आहे की गुन्हे मागे घ्यायचे झाले तर एक शेवटचा प्रश्न विचारतो साहेब। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत, त्या संदर्भात साहेब ते कर्जमाफीमध्ये ग्रामीण भागातल्या पुणे महानगरपालिकेनं 15 दिवसांमध्ये 1200हून अधिक खड्डे बुजवल्याचा दावा केला, तर शहरात फक्त 54 खड्डे असल्याचं पथ विभागानं सांगितलंय। पण प्रत्यक्षात एलएस मराठीनं केलेल्या पाहणीनंतर केवळ कागदावरच दुरुस्ती केल्याचं दिसून येतंय। रस्त्यांची दुरवस्था असल्याचंही पाहायला मिळालं। नवी पेठ मधल्या विठ्ठल मंदिर ते गांजवे चौक या 50 मीटर अंतरावर 25 खड्डे असल्याचं वास्तव समोर आलंय। त्यामुळे पुणे खड्ड्यात गेलंय असं म्हणायची वेळ आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे विशेष प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पावसाळा आणि रस्त्यात भरते खड्ड्यांची शाळा, अशी पुण्यातल्या रस्त्यांची वर्षानुवर्ष परिस्थिती आहे। आणि तरीही परवाच महापालिकेच्या पथ विभागाने असं जाहीर केलंय की शहरातले सगळे खड्डे बुजवलेत आणि आता फक्त 54 खड्डे बाकी आहेत। म्हणून आता आपण या रस्त्यावर आलोय। नवी पेठ विठ्ठल मंदिर पासून जो गांजवे चौकाकडे रस्ता जातो, जेमतेम 50 मीटरच्या पॅच मध्ये 25 खड्डे आहेत आणि अख्ख्या शहरात मिळून 54 आहेत, असं महापालिकेचा पथ विभाग कोणत्या आधारे जाहीर करतो हे परमेश्वरालाच माहिती। त्यामुळे आमचं आयुक्तांना आवाहन आहे की त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरावं आणि निदान काय अवस्था आहे स्वतःच बघ। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण मागील 2 ते 3 दिवसांमध्ये झालेल्या नाशिक अहिल्यानगर विभागात जोरदार पावसामुळे 62% वाढ झाली। त्यामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेडसह
बीड शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागल्याचं पाहायला मिळतंय. धरणाच्या वरील भागातील विसर्गामुळे नाथ सागरात सध्या 65,768 क्युसेकनं आवक सुरू आहे. ही आवक आणखी वेगानं वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी याच दिवसात धरणामध्ये 80% पाणीसाठा उपलब्ध होता. धरणाची पाणी पातळी सध्या 1513.38 फूट इतकी झाली आहे. धरणातील एकूण जलसाठा 70.62 TMC इतका आहे. धरणाची उपयुक्त साठवण क्षमता सध्या 76.67 असल्यानं धरण लवकरच भरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे सिंचनाच्या पाण्याच्या पिण्याचा प्रश्न देखील आता दूर होईल असं यावरून दिसून येत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त पाण्याचा प्रश्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे पाहिलं तर लातूर, परभणी, नांदेडसह मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर सध्या मी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या जायकवाडी धरणावरती आहे. या ठिकाणी मात्र अत्यंत दिलासादायक बात म्हणलं तर पैठणच्या जायकवाडी धरण सध्या आता 62% भरण्याचं आपल्याला पाहायला मिळते. जे नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 2-4 दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे 65,000पेक्षा जास्त आवक जे आहे ते या धरणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे मात्र आता सध्याच्या घडी जर पाहिलं तर आपण हे 62% धरण भरलं आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना, नांदेड, बीड या ठिकाणच्या जिल्ह्याचा जे आहे ते पाण्याचा प्रश्न मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता छत्रपती संभाजीनगर जी काही इंडस्ट्रियल एरिया आहे, जवळपास 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे, यांचा पिण्याचा प्रश्न मात्र सध्या तरी मिटलेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर जे काही इंडस्ट्रीला लागणारं पाणी आहे देखील या ठिकाणी पुरवलं जातं. त्यामुळे अत्यंत दिलासादायक मराठवाड्यासाठी की छत्रपती संभाजीनगरातील पैठणच्या हे जे गायकवाडी धरण आहे हे सध्या तरी 62% भरलेलं आहे. आणि जर अशी आवक जर चालू राहिली तर नक्कीच हे धरण देखील काही दिवसात भरेल असं देखील वर्तवलं जात आहे. संजय आहेर, एलएस मराठी. माधुरी हत्तीणीसाठी नांदणी गावात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या असल्याचं महादेव जानकरांनी म्हटलंय. सरकारनं तातडीनं जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात, माधुरीला मठात दाखल करण्याची व्यवस्था करावी असं महादेव जानकरांनं सरकारकडं म्हटलेलं आहे आणि सरकारकडे तशी मागणी देखील केली. नांदणी येथील या मठाची 1300 वर्षाची आख्यायिका आहे. 1300 वर्ष हे गाव फेमस असलेला नांदणी मठ आहे. आणि ते जैन परंपरेच्या अनुसार मुंगीला देखील न्याय द्यायची भूमिका ह्या जैन परंपरेत आहे. तिथं नांदणी मठ आहे. त्या नांदणी मठाचं एक 100वे वर्ष चालू होत आहे. शांतिगिरी महाराज इथे प्रथम मुनी होऊन गेले. त्यांची 71वी पुण्यतिथी जयंती आहे. आणि गेली 40 वर्ष माधुरी नावाची हत्ती इथं राहत होती. ती पंचगंगा नदीत पोहायला जात होती. तिथले 20-25 गावातली लोक सर्व शेतकरी बांधव तिला प्रेम करत होते, लेकीप्रमाणे, बहिणीप्रमाणे, आईप्रमाणे. तर गेल्या 1 वर्षापूर्वी तिथून माधुरी हत्तीला वनतारामध्ये नेण्यात आलं. तर कोर्टाच्या निकालानं, हायकोर्टाचा निकाल, सुप्रीम कोर्टाचा निकाल, माधुरीला पुन्हा त्याच त्या गावात आणलं पाहिजे नांदणी मठात. त्यासाठी आदरणीय राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली 1 दिवसाचं उपवासाचं आंदोलन आलेलं आहे. त्याला मी स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष महादेव जानकर, माझा पक्ष ह्या आंदोलनात सहभागी आहे. सकाळपासून आम्ही उपवास धरलेला आहे. आणि ह्या गावकऱ्यांची, आसपासच्या परिसराची, इथल्या जनतेची इच्छा आहे, तमाम जनतेची, की माधुरी पुन्हा आमच्या गावात माहेराला आली पाहिजे, सासूरवाला आली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतोय. मी वनताराच्या ग्रुपला देखील त्यांनीच त्या माध्यमातून त्यांनी हे वनताराच्या लोकांनीच माधुरी कशी राहतील त्याच्यासाठी मागण्यासाठी मेडिकल, फर्स्ट एड, फार्मसी, तर आपलं मेडिकल सर्व खाणं व्यवस्थित कसं बांधलेलं आहे. तर त्यांना माझी हाय पॉवर कमिटीला विनंती आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ सेंटर, फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ द महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि ती कमिटीच्या ज्या 3 सदस्य बॉडी आहे त्या कमिटीनं येऊन लवकरात लवकर त्यांचा अहवाल देऊन माधुरी 13 सप्टेंबरच्या अगोदर नांदणीला यावी हीच राज्य आणि केंद्र सरकारला नम्रतेचं आवाहन करतो. आपण मंडळी जनतेच्या भावनेशी खेळून आहे हे नम्र आवाहन करतो आणि माधुरीला आमच्या पुन्हा गावात आणचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी
शिर्डीच्या साई चरणी कोट्यवधींची गुरुदक्षिणा अर्पण करण्यात आली. आंध्र प्रदेशातील वेल्लूर येथील साई भक्त श्रीनिवास राव यांनी तब्बल 642 ग्रॅम वजनाचा आणि 1,03,00,000 रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या मुकुटावर नवग्रहांची प्रतिकृती आणि अमेरिकन डायमंडची आकर्षक जडणघडण करण्यात आली आहे. उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मुकुट साईबाबांच्या डोक्यावर परिधान केला जाणार. मेरा नाम श्रीनिवास राव है, जो गुरु पूर्णिमा का वजह से एक मुकुट लाया भगवान का अर्पण करने का. ये गुरु पूर्णिमा में ये मुकुट है नवग्रह का बाबा का अर्पण करने का. ये मुकुट का वैल्यू है रफली 1 करोड़ एंड इट इज वैल्यूड एट वो मुकुट का ये नवग्रह का भगवान नवग्रह रूप है भगवान साईं बाबा. ऐसा है, मैं ये देने का मेरे को मौका मिला है वो दे दिया. ऐसा है. ओम साईराम. 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास आज सकाळी जे ही काकड आरतीनंतर सुरुवात झालेली आहे. सकाळी काकड आरतीनंतर बाबाच्या प्रतिमेची मिरवणूक जी आहे ती करण्यात आलेली होती आणि द्वारकामाईमध्ये जी आहे ती अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे. उत्सवाचा मुख्य दिवस जो आहे तो उद्याच आहे. त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे मंदिर जे आहे ते रात्रभर जे भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे. जगभरातले साई भक्त जे आहेत हे बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. बाबांना ते आपल्या गुरुस्थानी मानतात आणि गुरुस्थानी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर दक्षिणा जी आहे ती बाबांना अर्पण करत असतात. आज उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जे आहेत वेल्लोर आंध्र प्रदेशचे साई भक्त आहेत श्रीयुत मालाडी श्रीनिवासराव. हे 9 ग्रह त्यामध्ये आहेत. त्याची किंमत जवळपास जी आहे ती 1,03,00,000 दरम्यान आहे. श्रीनिवासराव ही बाबांचे पूर्वीपासूनचे भक्त आहेत आणि नियमितपणे बाबांच्या दर्शनाला येत असतात. संस्थांचे जे वेगवेगळे उपक्रम जे सामाजिक उपक्रम चॅरिटेबल उपक्रम चालू असतात त्यासाठी त्यांचं नेहमी योगदान असतं. मी साईबाबा. राज्यपाल जिष्णुदेव वर्मांचा आज नाशिक दौरा. सिंहस्थ 2027च्या तयारीचा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार. मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार. नाशिकमध्ये गंगापूर धरणात 4 वर्षांनंतर जलपूजन सोहळा संपन्न. गंगापूर धरणात 90% जास्त पाणीसाठा पूर्ण झाल्यानं महापौर हिमगौरी अडके यांच्या हस्ते विधिवत जलपूजन. वयानं लहान आणि मोठं कोण यावरून मंत्री गिरीश महाजन यांची मंत्री गुलाबराव पाटील यांची एकमेकांशी टोलेबाजी. महाजनांकडून गुलाबराव पाटलांचा मोठा भाऊ म्हणून उल्लेख. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य. वेळेत निधी वापरल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून राज्याचं अभिनंदन. दादा, तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहे. वी मिस यू दादा. सुप्रिया सुळेंचं अजितदादांबद्दल भावनिक ट्विट. अजितदादा, तुमच्या कामाच्या स्मृतीचा सुगंध राज्यात कायम दरवळत राहील. विनम्र अभिवादन. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत रोहित पवारांचं भावनिक ट्विट. मुंबई पुणे महामार्गावरील देहू रोड ते देहू फाट्या दरम्यान भीषण वाहतूक कोंडी. चौकात वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी नसल्यानं वाहतूक कोंडीत भर. वाहतूक पोलीस तैनात करण्याची नागरिकांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पावशी येथे कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचा प्रश्न गंभीर. अपघात होण्याच्या शक्यतेमध्ये वाढ. बीडमधील उजनीमध्ये शेतात काम करताना वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांकडून घटनेची नोंद. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील वाहून गेलेल्या दीपक खाडे अद्याप बेपत्ता. प्रशासनाची व्यापक शोध मोहीम सुरू. विलास घुले खून प्रकरणी SITच्या तपासाचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे. 8 दिवसांमध्ये आरोपीला अटक न केल्यास घुले कुटुंबियाचा आमरण उपोषणाचा इशारा.
जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची ट्विट करून माहिती. परभणीच्या मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात पावसाची हजेरी. पावसामुळे दुबार पेरणीला सुरुवात, शेती कामाला वेग. छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 वर्षे मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू. सातारा पोलीस आणि अग्निशमन दलाला मृतदेह काढण्यात यश. सातारा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद. अमरावतीतील मेळघाटमधील आदिवासी आश्रमशाळेतील अन्नबाधा प्रकरणात बालक हक्क संरक्षण विभागाची कारवाई. 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश. पुणे शहरात विकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना सकाळी 6 ते सायंकाळी 5 दरम्यान वाहतूक करण्यास मुभा. वाहतुकीतील सुरक्षा नियमांचं पालन करणं अनिवार्य. तर या होत्या अर्थातच आजच्या LS मराठीच्या बुलेटिन मधल्या बातम्या. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा. आम्ही बातम्या दाखवतो जशा आहेत तशा.